तर खूप दिवस झाला होता आम्हाला व्लॉग्स चालू करायचे होते यूट्यूबवरती, पण आम्हाला नव्हतं जमत आणि फायनली बाप्पा आहे तर म्हटलं आपण चालू करूयात, म्हणून आम्ही चालू केलंय. चांगलं. आणि नेमकं आम्ही विसरलो होतो, पूर्ण व्लॉग झाला आणि आम्ही इंट्रोज द्यायचं विसरलेलो, तर काल एडिट करताना कळालं, म्हणून आज आम्ही दुसऱ्या कपड्यावरती नवीन व्हिडिओ करतोय. तर बघूया. मी जस्ट आत्ता उठली आहे, ठीक आहे, आणि मला प्रथमेश गेलाय अंघोळीला आणि मला त्याला इरिटेट करायचं आहे की तू लवकर बाहेर आहे. किती वेळ झाला आहे, पण तो गेलाय आत्ताच 1 मिनिट झाला आहे, ठीक आहे. लवकर ये, लवकर ये. किती वेळ झाला, किती वेळ झाला आत बसलायस, लवकर ये. प्रथमेश झाली अंघोळ? हा आत्ता गेलाय, 1 मिनिट झालाय. प्रथमेश फायनली 5 मिनिटात अंघोळ करून बाहेर आलाय आणि आवरतोय आत्ता अर्धा तास झाला. तू आपलं युट्यूब तर व्हायलाच पाहिजे, थांब ना. आणि त्यात तू तर फोटोग्राफर आहे. मी एवढ्या वेळ आवरून काय केलंस तू? मी आवरलंच नाहीये. लवकर उठायचं. काल गणपती बघायला कोण गेलं होतं? आपणच ना. आणि आत्ता त्याची सगळी तयारी झालेली आहे आणि मी अजून पण आवरलेलं नाहीये. मी झाडून काढते आणि त्याचा कॉमन प्रश्न असतो तयारी झाल्यावरती, जो ऐकलं झाडून काढून फायनली प्रथमेशसाठी मी चहा ठेवलाय आणि तो इथे बाप्पाची सेवा करतोय. आणि हा आमच्या घरातला मेन सदस्य डेझी, हो की नाही? आता फायनली प्रथमेश चाललाय. बोल बोल. चलो बाय गाइस, भेटूया लवकर. ये तुम्ही पाहिला प्रथमेश आता बाहेर गेलाय आणि माझा पहिला व्लॉग आहे हा. तर मग बाप्पा सुद्धा घरात आहेत आणि प्रथमेश सुद्धा आता घरी नाहीये, तर म्हटलं आपण सरप्राईज देऊया बाप्पाला पण आणि प्रथमेशला पण उकडीचे मोदक करून. मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की घरात कोणी नसतं आणि आपल्याला नारळ फोडता नाही. तर मी एक ट्रिक काढली नारळ फोडायची बेस्ट, म्हणून ती सांगते. मी ती इंस्टाग्रामवरतीच पाहिली आहे, असं तर मला माहीत नव्हतं. तर आपल्या नारळाला हे अशा 3 मोठ्या रेषा असतात अशा, तर त्याच्यावरती ठोकत राहायचं ठोकत राहायचं ठोकत राहायचं. असं जमलंच तर हे पूर्ण नंगोपुंगो करून टाकायचं. खूप टाइम कन्झ्युमिंग आहे पण बेस्ट वे आहे नारळ फोडायचा. नारळ तेवढं लागत नाहीये, मी तो नारळ असं उठून नाही होणार आहे, तर हा बेस्ट वे आहे. पाणी तर नव्हतं पण हे बघा. आणि हे पण डायरेक्ट काढायची ट्रिक आहे. लूज तर झालाय. हे बघा माझं सारण तर बनवून झालंय आणि ते खूप जास्त मेस आहे, तर पीठ सारखं लागतं म्हणून मग मी वरतीच ठेवलंय. आणि जेवढी वाटी तांदळाचं पीठ तेवढं वाटी पाणी. मी घेते 2 वाटी तांदळाचं पीठ, कारण की जरी राहिलं
इन केस, तरी पण आपल्याला त्याचे भाकऱ्या करता येतील किंवा चपाती. एक आणि उकडीचे मोदक घरात बनतायत आणि मेस नाही होते असं कधीच होणार नाही. आणि मला उकडीचे मोदक बनवायला खास असं खूप भारी येत नाही, पण मी ट्राय करते कारण की प्रथमेशला उकडीचे मोदक आवडतात आणि बाप्पाला पण उकडीचे मोदक आवडतात. सो मी ट्राय करत असते. शेट आता मी गली आधी पाणी घेतात आणि मग पीठ टाकतात ना, तर मी पीठ काढलंय बाजूला आणि 2 वाटी पाणी घेते. पाण्यासाठी पुन्हा तीच वाटी घेते मी. एक वाटी पाणी आणि थोडंसं काय पडलं तर पुन्हा टाकलं थोडंसं आणि हे थोडंसं पडलं तर ते पडलं आणि गॅस चालू केलाय. थोडंसं तूप पण टाकत जायचं कारण की तुपाने थोडंसं चिकट नाही राहत आणि छान उकड होते. मीठ युजली टाकत नाही, मला नाही माहीत टाकतात की नाही, पण मी तरी नाही टाकलंय ह्याच्या आधी. तर आईंना विचारू, आई मीठ टाकायचं का उकडमध्ये? सांगा तुम्ही. आई म्हटल्यात थोडंसं टाक, तर जर खारट झाला तर आईच खाणार. ठीक आहे, मी फक्त एवढंच टाकते, एकदम थोडंसं नावाला. जर इन केस पाणी थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हे पीठ टाकूया आणि मग हटायला मी आधीच घेऊन ठेवते. हटायला मी हे घेते आणि अजून माझा स्वयंपाक पण नाही झालाय, माझं काम पण पेंडिंग आहे, माझ्या सगळ्या गोष्टी पेंडिंग आहेत. तर आता आपण मोदक करून झाल्यावरती थोड्या वेळासाठी ब्लॉग्स बंद करून मी माझे काम पूर्ण करणार आहे आणि त्यानंतर प्रथमेश आल्यावरती मग पुन्हा व्हिडिओ चालू करेल. कारण की मला मम्मीकडे पण जायचंय आज, काही काम आहे म्हणून. आणि जाता जाता तिला वस्त्र घ्यायचे होते देवासाठी, तर ते वस्त्र पण घ्यायचे. जर इन केस पॉसिबल झालं तर वस्त्र घेईल कारण की आज धनकवडीतले लाईक सगळे रथ जाणार आहेत. आज विसर्जन आहे धनकवडीतल्या गणपतीचं, तर मला नाही वाटत ते पॉसिबल होईल, पण जरी झालं तर मग मी करेल ते काम. आणि आता परत आपण मोदकाकडे येऊयात. हे एकदम पिक असते हे मोदक उकडीचे करतात कारण मला तळलेले मोदक येतात, उकडीचे आवडत पण नाही जास्त आणि येत पण नाही. थोडासा मिक्स करू होईल तेवढा आणि बाकीचं तर ताटातच घेऊन करणार कारण मला तर ह्यात नाही जमत. माझं सगळं पडतंय तर ताटच घेत. आता ताट खूप मोठं घेतलंय मी, आय नो, पण मला नाही वाटत ते गरज आहे करून. म्हणजे हात लिटरली लाल झाले, लाल बुद्ध. जुगाड करणार आहोत. नाही वाटत आहे यांचं मी मला ना असं तर नाही जमलंय ते प्लेट्स, पण मी बंद तर केलाय. आणि एक रील पाहिजे होती जुगाड. एक सेकंड. जुगाड छान आहे हा, पण काही पण जमलं नको त्यापेक्षा तर 700 ठीक आहे. ठीक आहे, असा एक बनवला आहे तर मी पाकिस्तान असं जमलं. सगळे बनवून झालं की पुन्हा एक ब्लॉग दाखवते. ठीक आहे, आता कट करते. तर आता जस्ट माझे मोदक झाले बनवून
आणि आता पाणी ठेवते आधी गरम करायला. या गॅसवर ठेवते म्हणजे माझी बाकीची कामं करते. पाणी ठेवलंय गरम करायला. ह्याला तूप लावून घ्यायचंय प्रॉपर. ॲस्थेटिक असं काही नाहीये माझ्याकडे सध्या तरी. प्रॉपर तूप लावून घेतलेलं आहे. ओके, चाळणी ह्याच्यावरती ठेवली आहे आणि मला आई बोलली आहे की सेकंड की मोदक जे आहेत ते पाण्यात भिजवून मग ठेवायचे उकडायला, म्हणजे ते छान उकडते तिथे. तर आपण तेच करूया आता, पाण्यात भिजवून मग ठेवूया. लास्ट टाइम करताना मी असं काही केलं नव्हतं, डायरेक्ट ठेवलेलं आहे. त्यावेळेस मम्मी बोलली तसं करूया. भिजलेले आहेत. मे बी ते पीठ थोडंसं कडक होऊन जातं म्हणून मग पाण्यात ठेवायला सांगितलं असेल. हा एकच मोदक मी मोल्डमध्ये गेला, बाकी सगळे हाताने केलं. सगळे बसले. आता थोडंसं त्याला ते केशाचं कोटिंग करूया आपण, म्हणजे अजून दिसायला छान दिसेल. हे केसर आम्ही ह्यावर्षी काश्मीरला गेलो होतो, तिथून आणल्या होत्या 2 बॉटल्स. आणि म्हणतात की केसर खराब पण नाही. मला आता हे पण नाही बसत. ओके, बसतंय. मेहंदी चालू आहे का? हो, व्हिडिओ चालू आहे म्हणून तर गप्पा मारते त्यांच्याशी. तर फायनली माझी कामं झालेली आहेत सगळी. आणि मला असं कळालं आहे की प्रथमेश येणार नाही आहे आत्ता, आणि मी मम्मीकडे नाही जाणार आहे, कारण की आज आहे धनकवडीतलं विसर्जन गणपतीचं, 7 दिवसाचे गणपती. तर त्यांचं मंडळ पण तिथे विसर्जनासाठी चाललं आहे आणि त्याला जाणं इज लाईक मस्ट. त्याशिवाय कोणतं पान नाही हलणार आहे ना तिकडे, म्हणूनसाठी. आई हसतात मागून. तर आता सगळं झालंय आणि मी त्याची वाट बघून बघून कंटाळले. शेवटी जेवण करून घेतलंय आणि आता मी थोडा वेळ टाइमपास करते, आराम करते. तो आल्यावरती मी त्याला ते सरप्राईज दाखवेल, आरती करेल आणि ब्लॉग एंड करेल. सुख करता सगळा डोळा त्याच्यावर आहे माझा. प्रथमेशला देतो तो सरप्राईज, पण प्रथमेश आलाच नाही. मग बापाने मी खाऊन टाकला. तर फायनली प्रथमेश आलाय 8 वाजता. हा, आणि मला सांगितलं होतं मला प्रथमेश आणि मला सांगितलं होतं की 6 वाजता येतोय, पण आलाय 8 वाजता. ठीक आहे. आणि
हे नाटक करू नको प्रथमेश. नॉर्मल बघ आता, बस बस नॉर्मल बघ प्रथम. आणि माझी आरती झाल्यावरती आलायस तू, तर आता आरती तर नाही मिळाली ह्याला, पण सरप्राईज दाखवूया आपण त्याला, ठीक आहे? त्याचं तोंडावरती जरासं घेते. एक मिनिट. अरे मोदक कुठे आहेत? मोदक बाप्पाजवळ नाहीच आहेत, ठीक आहे? आणि मला हे माहित नव्हतं. आणि त्याला समजलं आता मी एवढ्या जोरात कालवा केलाय तर मोदक केलेत म्हणून. पण तुम्ही तुला काय वाटतंय तुला काय वाटतंय कोणते मोदक केलेत? कोणते मोदक केलेत? पण तुला कोणते आवडतात? हे घे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की तो इंट्रोवर्ट आहे, पण आता एक्स्ट्रोवर्ट व्हायला लागलाय. तो यूज टू होतो. खाऊन सांग लवकर. काय नाही नाही आता राहू द्या, आता खाऊ द्या. खा लवकर. फुटला देण्यावरती गोडी बांधून त्याच्यावर ताटे पाणी सांडायचं. सॉरी कॅमेरा खूप हलतोय, पण आता काय करू. कसं झालाय? छान, फक्त छान. भारी आले. थँक्यू. तर आता आम्ही जेवण करू आणि झोपून जाऊ, आणि इथेच आपला ब्लॉग एंड होतोय. पण आम्हाला हे सांगायचं आहे की जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जर कोणाला शेअर करायचं असेल तर नक्कीच शेअर करा. आणि माझ्या यूट्यूब अकाउंटवरती हा पहिला व्लॉग आहे, तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय कर त्यांना. बाय बाय.